जमीन, जिच्याशिवाय आपण जीवनाची अपेक्षाच करू शकत नाही. आणि म्हणून जमीन आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. हजारो वर्ष आपल्याला अन्न पुरवून आपलं भरण पोषण करत आहे. जर आपण वाढत्या लोकसंख्येवर आणि घटत्या लागवडीयोग्य जमिनीवर लक्ष केंद्रित केलं तर एक गोष्ट स्पष्ट आहे की आपल्याला येत्या काही वर्षांमध्ये कधी नव्हे एवढ्या अन्नाची गरज भासणार आहे. एका सर्वेक्षणानुसार 2050 साली जगाची लोकसंख्या 9.1 बिलियन पर्यंत पोहोचेल, जी आजच्या लोकसंख्येच्या तुलनेत 34% अधिक असेल आणि अन्नासाठीची मागणी 3 बिलियन टन एवढी असेल. अन्नाची ही गरज पूर्ण करण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या जमिनीच्या तुलनेत 20% अधिक जमिनीची गरज भासेल. परंतु सातत्याने होत असलेल्या शहरीकरणामुळे आणि औद्योगिकीकरणामुळे लागवडी योग्य जमिनीची उपलब्धता कमी होत आहे. संपूर्ण जगभर हा मोठा चिंतेचा विषय बनलेला आहे. आपणा सर्वांना माहित आहे की भारत जरी शेतीप्रधान देश असला तरी मागील काळाशी तुलना करता अन्नधान्याचे प्रमाण आणि गुणवत्ता घसरलेली आहे. अनेक एकर जमीन नापीक बनलीये. शेतकऱ्यांच्या असंवेदनशीलपणामुळे असे घडले आहे. भावना शून्यतेमुळे त्यांनी रासायनिक खतांचा आणि कीटनाशकांचा उपयोग निष्काळजीपणे करायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे सुरुवातीला तर त्यांच्या शेतीतील उत्पादन वाढले, पण ते सातत्याने घसरत गेले, ज्यामुळे उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या प्रतिकार शक्तीचा ऱ्हास झाला, तर हानिकारक सूक्ष्मजीवांची प्रतिकार शक्ती सतत वाढत राहिली. रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा सातत्याने वापर केल्याने मातीतील सूक्ष्म जीवाणूंचे अस्तित्व घटले. यामुळे मातीची नैसर्गिक सुपीकता सतत कमी होत गेली आणि आपली माती नापीक बनत आहे. कारण सूक्ष्मजीव मातीला नैसर्गिकरित्या सुपीक राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. तुम्हाला हे माहीत आहे का की अगदी तुमच्या पायाच्या खालीही हे सूक्ष्मजीवांचे जिवंत जग वसलेले असते. कोट्यावधी सूक्ष्मजीवांच्या या जिवंत जगात ते त्यांचे कार्य सतत करत असतात, जे आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. जेव्हा आपण मातीमध्ये रासायनिक किंवा पेट्रोकेमिकल खतांचा वापर करतो, त्याचा फक्त रोपांना उपयोग होतो आणि या खतांमुळेच मातीतील सामूचे असंतुलन होते. रोपे योग्य पोषण होण्यापासून वंचित राहतात. अशा प्रकारे खतांपासून रोपांना अगदी काही अंशी फायदा होतो, पण आपली माती आणि सूक्ष्मजीव यांना मात्र पोषक घटकांपासून वंचित राहावे लागते. पण शेतकऱ्यांना या सूक्ष्मजीवांमुळे जे फायदे होऊ शकले असते ते मात्र त्यांना मिळत नाहीत. मातीच्या सतत घसरणाऱ्या सुपीकतेचे निर्मूलन करण्यासाठी आणि मातीच्या सुपीकतेची नैसर्गिक गुणवत्ता कायम राखण्यासाठी ग्रीन प्लॅनेट घेऊन आले आहेत पॉवर प्लांट प्रीमियम. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर हे शोधून काढण्यात ग्रीन प्लॅनेटला यश आलंय. पॉवर प्लांट प्रीमियम म्हणजे सूक्ष्म जीवाणू, नैसर्गिक संप्रेरके आणि सूक्ष्म मूलद्रव्यांचे मिश्रण असते. यात असलेल्या सूक्ष्म जीवाणूंमुळे मातीची नैसर्गिक सुपीकता राखण्यास मदत होते. त्याचबरोबर रासायनिक पदार्थांमुळे होणारी हानी कमी होते आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या माती प्रदूषण कमी करते. कार्बनयुक्त मूलद्रव्यांचे विद्राव्य रूपात रूपांतर करून सूक्ष्मजीव मातीच्या सामूवर नियंत्रण ठेवतात आणि म्हणून पोषक घटक जास्तीत जास्त प्रमाणात सामित करण्याच्या, शोषून घेण्याच्या रोपांच्या क्षमतेत वाढ करतात. नैसर्गिक संप्रेरकांच्या आणि सूक्ष्म मूलद्रव्यांच्या अस्तित्वामुळे केवळ सूक्ष्मजीवांची संख्याच वाढते असे नव्हे, तर रसायने आणि रोपाच्या टाकाऊ भागांमध्ये देखील बदल होतात. रोपे यांचा पुन्हा वापर सुरू करतात. परिणामस्वरूपी यामुळे पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता तर वाढतेच, पण खर्चही कमी होतो. होय, पॉवर प्लांट प्रीमियमचा वापर करून
अनेक प्रकारचे उपयुक्त सूक्ष्मजीव तयार होत राहतात आणि त्यांच्याच माध्यमातून तुमच्या रोपांना एकूणच पोषक घटक मिळतात आणि ती निरोगी बनतात. परिणामस्वरूपी तुमच्या रोपांची प्रतिकारशक्ती वाढते आणि ती अनेक रोगांचा सामना करू शकतात. अखेरीस आपल्याला उत्तम गुणवत्ता असलेले उत्पादन अत्यंत कमी खर्चात मिळते. पॉवर प्लांट प्रीमियमचा वापर फक्त जमिनीची मशागत करण्यासाठी केला गेला पाहिजे. ते वापरण्यास अत्यंत सोपे आहे. 1 एकर जमिनीसाठी 1 लिटर पॉवर प्लांट चिखलात, कंपोस्टमध्ये, खतामध्ये किंवा मातीमध्ये मिसळा आणि संपूर्ण शेतात ते एकसारखे पसरा. पॉवर प्लांट प्रीमियमचा वापर नायट्रोकिंग, स्ट्रेस आउट आणि ब्लूम यांच्यासोबत केला जाऊ शकतो. जमीन जर आजारी असेल, तिला झाले असतील अनेक विकार, तर तिची मशागत करा प्रीमियमने आणि आनंदाने जगा, पैसा मिळवा चिक्कार.